की सरकारनं हे जे काही नाटक लावलेलं आहे हमीभावी केंद्राचं हे बंद करून खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांचं हमीभावानं सोयाबीन आणि कापूस खरेदी करावा ही मागणी घेऊन हे शेतकरी आज रस्त्यावरती आलेली आहे। आमचा मागण्या ज्या आहेत त्याची सरकारने दखल न घेतल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि सर्व पक्ष एकत्र असल्यामुळे या शेतकरी पुत्रांना रस्त्यावर उतरण्याची गंभीर वेळ आलेली आहे। CCIचा असा प्रश्न आहे की CCI सांगते किमान आधारभूत किंमत 8,100 कापसाला आहे, पण एकही शेतकऱ्याच्या कापसाला 8,000 रुपये 100 भाव मिळत नाही। त्या ठिकाणी 7,100 नी कापूस घेतला जातोय। 10 वर्षापूर्वी या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री महोदय असणारे आणि या जिल्ह्याच्या मंत्री महोदय असणाऱ्या पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलजी यांनी या मराठवाड्याच्या गावागावामध्ये जाऊन हा जो युवा शेतकऱ्यांचा जो काही मोर्चा आज जी मागणी करतोय तीच मागणी प्रामुख्यानं त्यांनी दिंडीच्या मार्फत केलेली होती। सोयाबीनला 7,000, कापसाला 8,000 12,000 भाव आम्हाला द्या। विद्यमान त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते असणारे आणि आजचे मुख्यमंत्री महोदय सत्तेमध्ये आहेत। खरं म्हणजे हा हमीभाव घोषित झालेला असताना सुद्धा हे केंद्रातलं आणि राज्याचं सरकार ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं आहे ह्यांनी केलेल्या जाहीरनाम्यातल्या निवेदनानुसार केलेल्या मागणीनुसार खरं म्हणजे आता सत्ता असताना हा भाव देणं अपेक्षित आहे, परंतु आत्ताचे खरेदी केंद्र ज्या पद्धतीनं सुरू केलेली आहेत यामध्ये हमीभावाचा पैसा शेतकऱ्यांना देण्यापेक्षा त्यांना या अटी शर्तीमधून दूर ठेवण्याचं षडयंत्र या ठिकाणची खरी भावाची जी काही केंद्र आहेत ही जी हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून सरकार करत आहे ही खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारी आहे।